नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। जीवा घर सोडून गेल्यामुळे गुड्डू सुद्धा त्यांच्या गावी परत जात असतो, पण गावी जाताना नंदिनीचा जीवाबद्दल जो गैरसमज होता तो मिटून जातो। जीवा भैयाने तुमच्यासोबत काही चुकीचं केलं नाही, ती दारू मी माझ्यासाठी आणली होती, पण मात्र तुम्ही पाणी समजून ते प्यायलात, तर जीवाची यात काहीच चूक नाही हे नंदिनीला कळून चुकतं। त्यानंतर रात्री आता पार्थ सुद्धा नंदिनीला भेटायला येतो आणि तो आता सगळं सत्य नंदिनीला सांगतो। काव्य आणि जीवा यांचा भूतकाळ मागे टाकून आपल्यासाठी ते पुढे आला आहेत। लग्नानंतर आपण दोघे सुद्धा एकाच घरात राहतोय, पण त्यांनी आपल्यावर कधी संशय घेतला नाही। आज मी त्यांना एक चांगल्या मित्राप्रमाणे बोलताना पाहिलं। त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे, ते फक्त मैत्रीपुरता, पण आता वेळ आली की आपण पुढाकार घ्यायचा, त्यांचं प्रेम स्वीकारायचा। पार्थ म्हणतो की आपण त्यांच्यावर अविश्वास दाखवून खूप मोठी चूक केली, आता आणखीन वेळ वाया घालवावा नको, तर नंदिनी रडतच घरामध्ये निघून जाते। पार्थला असं वाटते की नंदिनी काही घरी यायला परत तयार नाही, तर नंदिनीचा संपूर्ण गैरसमज दूर होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती देशमुखांच्या घरी येते। दारात उभी राहून नंदिनी आता जीवाला हाक मारते की पसारेवाला, तुमची चकाचक बाई आली, तिचं स्वागत नाही करणार।